राईट सर्व्हिस, राईट ट्रेनिंग सिस्टीम, याच्यामुळे सर एक चान्स भेटला मला स्टार्टअपमध्ये स्टार्टअप बिल्ड करण्याचा. बिझनेस करणं ठीक आहे, पण एक असा बिझनेस करायचा की जिथून आपल्यामुळे लोकांच्या लाईफमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट झालं पाहिजे. पण आज आमचा मॉम टू मॅम हा एक असा प्रोजेक्ट, असा कॉन्सेप्ट आहे जिथून कित्येक साऱ्या हाऊसवाईफ अशा आहे की ते घरात राहता एक मोबाईलचा वापर करून एक ड्रॉप शिपिंग बिझनेस मॉडेल आहे आमचं, एक इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन बिझनेस मॉडेलने काम करून खूप चांगल्या लेवलला इन्कम कमवत आहे सर. तर एक विजन आणि एक मिशन आहे सर, आणि त्या विजन आणि मिशनला घेऊन सध्या मी वर्क करतो. तर विजन सिंपल असं आहे की 2030 पुढच्या एक 5 वर्षामध्ये मला 10,000 लोकांना नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड खास आहे त्या लोकांसाठी जे हेल्थ, बिझनेस आणि फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज एकत्र बिल्ड करू इच्छितात. आज आपल्यासोबत आहेत मनेश अरुण गुजर सर, फाउंडर ऑफ नेक्स्ट जन फाउंडर्स अँड आपका आयुर्गुरु, ज्यांनी हेल्थ सप्लिमेंट, लो कॉस्ट फ्रँचायझी आणि प्रॅक्टिकल स्टार्टअप इंटर्नशिप यांच्या माध्यमातून हजारो सक्सेस स्टोरीज क्रिएट केल्या आहेत. मनेश सर, कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. राईट, तुम्ही जी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे ना ह्या ठिकाणी प्रेझेंट करण्याची, राईट, त्याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सर की म्हणजे खूप सारे लोक करतात, पण तुम्ही जो हा उपक्रम राबवताय की सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज किंवा जे लोक काही करू इच्छितात त्यांच्या स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचवणं आहे ना, हा उपक्रम खूप छान आहे. राईट, तर परत एकदा पुनश्च धन्यवाद सर. थँक्यू सो मच ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू. मनेश सर, सुरुवात अगदी बेसिक पासून करूया की तुमचा जर्नी एम्प्लॉई ते एंटरप्रिन्युअर कसा होता ते जरा आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच सर. राईट, तर सर माझं प्रॉपर गाव जर बघितलं तर जळगाव, राईट, ह्या जिल्ह्यातील छोटंसं गाव आहे, चोपडा तालुक्यातील कुसुंबा ह्या गावातनं मी बिलॉंग करतो. फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं तर आई वडील दोघं शेती करतात. राईट, तर असं एकदम नॉर्मल फॅमिली बॅकग्राऊंड, मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंड. आणि तिथून मग जे माझं प्रायमरी एज्युकेशन होतं ते गावातल्या झेडपीच्या जी स्कूल होती आमची त्या स्कूलमधनं कंप्लीट केलं. राईट, आता तिथे पण म्हणजे गावात आता जसं की सगळ्यात पहिले तर आई वडील जे होते ना की वडील सगळ्यात पहिले तर चितेगावला औरंगाबाद साईडला एका ठिकाणी जॉब करायचे. तर तिथे जॉब करत असताना एक सिच्युएशन अशी आली की ते कंपनीचे जे 2 फाउंडर होते त्यांच्यात भांडण झाली आणि मग त्याच्यानंतर पप्पांचा जॉब गेला. मग जी सेव्हिंग्स त्यांच्याकडे होती ती सेव्हिंग्स घेऊन ते परत गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर मग त्यांनी ते जे पैसे होते ते सगळे शेतीत टाकले. आणि मग शेतीत टाकल्यानंतर तो जो बोर होता, जो 12 करणार होता, तो फेल गेला. आणि फेल गेल्यानंतर मग बाकी आई आणि वडील दोघं जण दुसऱ्या शेतात कामाला जायला लागले. तर अशी थोडीशी सिच्युएशन होती. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मला म्हणजे थोडंसं एवढं माहिती नव्हतं की काय असतं कसं असतं. तर त्याच्यामुळे झेडपीमध्ये जेव्हा शिकत होतो तर थोडंसं दररोज सकाळी आईवडिलांना शेतात जाताना बघणं, मग त्या गोष्टींमुळे स्कूलमध्ये पण झेडपीपर्यंत तिथे चांगला परफॉर्म केला. त्याच्यानंतर जे हायर एज्युकेशन होतं ते हायर एज्युकेशन 5वी ते 10वीपर्यंत आमच्या गावापासून एक 1.5 ते 2 किलोमीटरवरती CB निकुम हायस्कूल घोडगाव होतं. तर त्या ठिकाणी मी 5वी ते माझी 10वीपर्यंत एज्युकेशन कंप्लीट केलं. त्या ठिकाणी पण मी कधी मराठी माध्यम, कधी सेमी इंग्लिश, राईट, अशी थोडीशी जर्नी होती. घाबरत सगळ्या गोष्टी होत्या. तर 10thला अप्रॉक्सिमेट 91% आले. आता जेव्हा 10thला 91% आले तर त्याच्या आधी जर थोडंसं बघितलं की करिअरमध्ये जसं तुमचा क्वेश्चन होता की एम्प्लॉय टू एंटरप्रेन्योर ह्या फील्डकडे कसे गेले आहे ना सर, तर थोडंसं मला चांगलंच आठवतं. ज्यावेळेस मी स्कूलमध्ये होतो तर स्कूलमध्ये आमचे एक ड्रॉइंगचे टीचर होते आहे ना, नागपुरे सर म्हणून. तर ते नागपुरे सर पेंटिंग्स काढायचे. त्यांनी एकदा एक्झिबिशन भरलं. तर जेव्हा मी ते एक्झिबिशनमध्ये गेलो, म्हणजे पूर्ण स्कूलच गेली होती, तर आम्ही जेव्हा ते एक्झिबिशनमध्ये गेलो तर एक्झिबिशनमध्ये बघितलं की इथे पेंटिंग्स, एक पेंटिंगची किंमत कधी 10,000, कधी 1 लाख रुपये. तर मनात थॉट आला की यार लोक जॉब करून जेवढे कमवतात
तेवढं तर हे पर्सन इथं 2-3 पेंटिंग करून कमवून घेता, तर लगेच वाटलं की आपण पण काय बनावं, एक पेंटर बनावं, एक आर्टिस्ट बनावं. तर त्या सरांच्या मागे लागलो, सर पेंटिंग शिकवा, ड्रॉइंग शिकवा. तर तसं ड्रॉइंग करत गेलो. त्याच्यानंतर जेव्हा 9thला गेलो, तर आमच्या स्कूलमध्ये कधी-कधी जे प्राइज डिस्ट्रीब्युशन राहायचं, राईट, तिथे म्हणजे चांगला असं माहोल बनवायचा. कधी एक आता अवॉर्ड सेरेमनी जेव्हा असतं तेव्हा सेलिब्रिटीसारखं थोडासा हे बनतं. तर वाटायचं की यार आपल्याला पण काय बनायचंय, की ह्या लोकांसारखं बनायचंय. यांच्यासारखी आपली एक नेम अँड फेम पाहिजे. तर परत थॉट आला की यार आता काय करायचं? तर मग मी ते थोडंसं परत ड्रामामध्ये पार्टिसिपेट करणं, राईट, गॅदरिंग करणं. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट की एक ॲक्टर बनायचं आहे, हा रोल आला. जसं 10th पास झालो. 10th पास झाल्यानंतर मला 10thला 90.40% होते. तर पप्पांना विचारलं आता काय करायचं? तर पप्पा बोलले की मी बोललो की म्हटलं मला ड्रॉइंगमध्ये करिअर करायचं आहे. तर पप्पा बोलले की ड्रॉइंगमध्ये न जाता थोडंसं इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे किंवा ह्या गोष्टींमध्ये स्कोप आहे. थोडंसं मोठा भाऊ त्यांना काहीतरी विचार. तर असं मग एकाला विचारलं, तो बोलला की इंजिनिअरिंग बेस्ट आहे. मग आता म्हणजे पहिली घरच्यांचं थोडं स्ट्रगल बघितलं होतं, त्यांची मेहनत बघितली होती, तर एक थॉट तर माइंडमध्ये पूर्ण क्लिअर होता की जे करायचं ते लवकर करायचं, सेटल व्हायचं तर लवकर सेटल व्हायचं. तर म्हणून विचार केला की इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, परत 11वी-12वी 2 वर्ष करण्यापेक्षा डिप्लोमाला जाऊ. आता डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळेमध्ये. तिथे ॲडमिशन भेटलं. आता जेव्हा फर्स्ट इयर होता, तर फर्स्ट इयरला काही साईट व्हिजिट्स वगैरे जातात. अच्छा, ब्रांच चूज केली सिव्हिल. बिकॉज का, एका मित्राला विचारलं की यार तू काय घेतोय, तो बोलला सिव्हिल. मी म्हटलं की यार मी पण सिव्हिलला जातो. She didn't have to cut me off. Said that I could never, that we were nothing. कारण की त्या एजमध्ये एवढी क्लॅरिटी नव्हती की यार कुठे जायचंय, कसं जायचंय, काय एवढी आयडिया नव्हती. मग सिव्हिलला ॲडमिशन घेतलं. मग आता पहिले तर सगळं कठीण, म्हणजे काय करावं, कसं करावं, काही समजत नव्हतं. तर थोडंसं एकदा साईट व्हिजिट जेव्हा गेली, तर साईट व्हिजिटमध्ये काही कॉन्ट्रॅक्टर्सला बघितलंय की यार इथे एवढी माल टाकून दे, इथे हे कर, है ना, त्याचं 50 लाख रुपये पेमेंट आलं का. तर त्या साईट व्हिजिटमध्ये एक थॉट आला मनात की यार बनायचंय तर आता कॉन्ट्रॅक्टर बनायचंय. तर हा तिथून थॉट आला. पण त्याच्यानंतर पण परत डिप्लोमा कंप्लीट केला. डिप्लोमाला लास्ट इयरला 88% तिथून माझं कंप्लीट झालं. तिथला पण मी टॉपरच्या रँकमध्ये होतो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कंप्लीट केली. इंजिनिअरिंगमध्ये एवढं तर फिक्स होतं की आता कॉलेज पूर्ण रेग्युलर करून काही मतलब नाही. बिकॉज का, कारण की इंजिनिअरिंगला थोडंसं प्रायव्हेटला जायचं होतं, तर ॲप्रॉक्सिमेट एक 5 ते 6 लाख रुपये लोन काढून मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. एक 6 लाख रुपयाचं लोन होतं. तर म्हटलं यार हे कॉलेजमध्ये राहता राहता आपण परत ते शिकत राहणं, टाईमपास करणं, ते योग्य नाही वाटलं कुठंतरी. तर त्याच्यात मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर सिरियसली केलं. त्याच्यानंतर सेकंड इयरपासून मी साईटवरती काम करायला चालू करून दिलं. मग साईटवरती काम वगैरे चालू होतं. मग लोकांच्या तिथे व्हिजिटिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. म्हणजे एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा मी प्रयत्न केला. पण तिथे पण एक गोष्ट रिअलाईज काय झाली की जे लोक ऑलरेडी बनलेले आहे, ते लोक आपल्याला फक्त त्यांच्या हाताखाली ठेवतील. तेवढं एक्सपोजर नाही भेटणार आपल्याला. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या त्या तेवढ्याच, की ही फाईल घेऊन ये, ती फाईल घेऊन ये, एवढं काम करणं आहे. जस्ट लाईक एक आपल्याला म्हणजे एका पॉकेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि कुठे ना कुठे म्हणजे नाव मनेश, मनाची इच्छा है ना, आणि सिंहराज, तर कुठे ना कुठे वाटत होतं की यार स्वतःचं काहीतरी पाहिजे. तर ह्याच पिरियडमध्ये लॉकडाऊन आलं, कोविड आलं. तर कोविडच्या पिरियडमध्ये सगळे कामं स्टॉप झाले. एक मित्र होता आणि त्या मित्राने मला एक डायरेक्ट सेलिंग कंपनी होती, तिचा प्लॅन इंट्रोड्यूस केला. तर पहिले तर मला ते म्हणजे ॲक्च्युली माझं तर त्याच्यात इंटरेस्टच नव्हता. बिकॉज का, कारण की त्याच्या आधी खूप साऱ्या अशा कंपन्या होत्या की जिथे एक RFU होती, रिचार्ज फॉर यू म्हणून, की ज्याचा 1000 रुपये द्या वर्षभर रिचार्ज. कारण की थोडंसं याच्यात मी अटकलो होतो. तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट त्याच्यावरती विश्वास नव्हता. पण थोडंसं मित्र सांगत होता, तर म्हणून थोडंसं काय जे साईनअपचं अमाऊंट वगैरे देऊन तिथे केलं होतं. पण त्याच्यात पण एक गोष्ट झाली की म्हणजे बिझनेस बनवणं काय वगैरे तिथं काही तिथे जमलं नाही. पण तिथून मी शिकलो की यार लर्निंगचं इम्पॉर्टंट किती असतं. आणि त्याच्यानंतर काही टायमानंतर ती कंपनीमधनं तो पण बाहेर गेला आणि सगळे सिस्टीमच बाहेर गेली. तर असं थोडंसं माझ्या लाईफमध्ये बिझनेस इंट्रोड्यूस झाला की ज्याच्यामुळे मला थोडंसं समजलं की यार बिझनेसमध्ये आपण का गेलो पाहिजे, राईट. आणि याच प्रोसेसमध्ये तर मी थोडंसं गव्हर्नमेंट जॉबची पण प्रिपरेशन करत होतो. जसं की
आमच्या गावाजवळ एक गाव आहे, तिथून एक मुलगी PSI जेव्हा झाली, तर जेव्हा PSI झाली तर ती म्हणजे बसने उतरली, त्याच्यानंतर तिला घोड्यावरती बसवण्यात आलं, मग ते ढोल ताशांनी गावात फिरवण्यात आलं, तर तो एक वेगळाच माहोल होता. आणि तो माहोल असताना गल्लीमध्ये अशा आई लेडीज अशा बसल्या होत्या, तर त्यांच्या गप्पा होत्या की यार मुलगी पाहिजे तर अशी पाहिजे जी एका मुलीने सगळ्या खानदानचं कल्याण केलं. तर ते थॉट माझे ट्रान्सफर झाले कुठेतरी की यार आपल्याला पण IAS बनायचं आहे, आपल्याला पण PSI बनायचं आहे. तर मग त्याच्या तात्यांचा ठोकळा, ही पुस्तकं वगैरे घेणं, मग ते रीड करायला चालू करणं. पण ती सिच्युएशन अशी होती की एक प्रिपरेशन जर करायचं आहे गव्हर्नमेंट जॉबचं, तर त्यासाठी 2 ते 3 वर्ष आपल्याला कन्सिस्टंट स्टडीमध्ये द्यायचं आहे. आणि फॅमिली ती सिच्युएशन अलो करत नव्हती की एक घरातला मोठा मुलगा असताना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे म्हणजे माझ्या माइंडमध्ये कायम फिरत होतं. तर थोडासा तो रस्ता सुटला. मग त्याच्यानंतर एक आमच्या जेव्हा जॉब करत होतो नॉर्मल कन्स्ट्रक्शन लेवलला, तिथे एक सुहानंद पाटील सर म्हणून एक सर होते. तर त्या सरांनी मला थोडेसे काही रेफरन्स दिले. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये केतन पाटील सर होते, तर केतन सावंत सर होते, तर त्यांनी काही रेफरन्स दिले आणि याच्या थ्रू मला काही नॉड ओपन झाले चांगल्या जॉबचे, जसं की NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्यामध्ये CSDCI असतं, कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल ऑफ इंडिया, आणि त्याच्यामध्ये एक EB असतात, असेसमेंट बॉडीज. तर तिथे लकीली माझं सिलेक्शन झालं आणि ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट माझं काम होतं अक्रॉस द इंडिया असेसमेंट करायचं आणि तिथून अप्रॉक्सिमेट एक 12-12.5 लाख रुपयाचं आपण पॅकेज म्हणू शकतो, त्यावरती मी काम करत होतो, राईट. आणि ते चालू होतं, काम चालू होतं, मेहनत चालू होती, धावपळ चालू होती, पण कुठे ना कुठे इंटरनल असं सॅटिस्फॅक्शन नव्हतं की यार आपण मेहनत तर करतोय, म्हणजे इथे 10 वर्ष काय पुढच्या 50 वर्ष जरी मेहनत केली तरी काय, आपण राहणार तर तिथेच आहे. आज ISSR आहे, उद्या मास्टर ISSR बनून जाणार. तर कुठे ना कुठे थॉट होते की यार काहीतरी करायचं आहे. आणि म्हटलं जातं ना की यार जिस चीज को आप बड़ी शिद्दत से चाहते हो उसे मिलाने में पूरी कायनात आपकी मदत करते, राईट. आणि त्याच पिरियडमध्ये लकीली एक फ्रेंड होता नाशिकच्या कॉलेजमध्ये, त्याने एका स्टार्टअपची ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंट केली, राईट. मला सांगायला खूप आवडेल. त्या स्टार्टअपचं नाव आहे वेलविथ म्हणून स्टार्टअप आहे, राईट. तर वेलविथ स्टार्टअपमध्ये आपल्याला स्टार्टअप करण्याचा चान्स भेटतो. म्हणजे वेलविथ एक असं स्टार्टअप आहे जिथं आपल्याला चान्स भेटतो की आपण स्टार्टअप सोबत स्टार्टअप बिल्ड करू शकतो. आणि स्टार्टिंगला तर पहिले 3 महिने कॉन्सेप्ट काही समजलाच नाही एवढा खास, बिकॉज लॅक ऑफ ट्रेनिंग्स, लॅक ऑफ माइंडसेट. बट आफ्टर दॅट मी थोडंसं सिरियसली घेत गेलो, गोष्टी शिकत गेलो. मग त्या प्रोसेसमध्ये माझं जे रिलेशन बनलं काही मेंटॉरसोबत, जसं की अनुराग नवले सर, सर्वरीत चंद्रा सर, नंतर जे कंपनीच्या फाउंडरसोबत काही इंटरॅक्शन झालं, उदित चावला सर, भूपेंद्र पाल सर, निखिल प्रताप सिंग सर, अरुण सोलंकी सर, राजशेखर गुप्ता सर, आणि यांच्या मेंटॉरशिपमध्ये मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. आणि मला समजलं की यार कोणता पण जर बिझनेस करायचा आहे तर ॲक्च्युली बिझनेसचे वेगवेगळे टाईप असतात. एक असतं मॅन्युफॅक्चरिंग, एक असतं सर्व्हिस, राईट. तर मला समजलं की यार आपली फॅमिली बॅकग्राऊंड, आपण ज्या स्टेजमध्ये इथं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एवढा पैसा टाकणं तर आपल्या बच्ची बात नाही आहे. मग माइंडमध्ये आलं की यार हा एक असा स्टार्टअप आहे, जसं की स्टार्टअपचे 2 हेड असतात सर. एक हेड असतो कॉस्ट टू स्टार्टअप आणि एक असतो कॅश टू स्टार्टअप. आता कॉस्ट टू स्टार्टअप म्हणजे असा हेड असतो की जिथं कंपनी पूर्ण पैसा टाकते, तिथून प्रोडक्ट डेव्हलपमेंट करते आणि फायनली प्रोडक्ट बनून रेडी होतो. आणि दुसरा जो हेड असतो तो असतो कॅश टू स्टार्टअप, की ज्याच्यामुळे कंपनीकडे रिव्हेन्यू येतो, राईट. आणि मग मला चान्स भेटला कॅश टू स्टार्टअपमध्ये वर्क करण्याचा, की जिथं मी अप्रॉक्सिमेट काम करत गेलो. त्याच्या आधी पण जर थोडंसं बघितलं बिझनेसचा किडा आला कुठून, तर जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो, गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करत होतो, त्या पिरियडमध्ये घरच्यांकडनं पैसे घ्यायला एक थोडंसं लाज वाटायची. तर भाऊसोबत एक आम्ही पाणीपुरीचा व्यवसाय चालू केला होता, की ज्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये मी शिकलो होतो त्याच्या बाहेर आम्ही एक पाणीपुरीचे स्टॉल लावून तिथे पाणीपुरी वगैरे सेल करणं, राईट. त्या गोष्टी होत्या. बट ॲक्च्युली ते थॉट काहीतरी करायचं आहे. वेलविथ स्टार्टअपचे ते राईट प्रोडक्ट, राईट सर्व्हिस, राईट ट्रेनिंग सिस्टीम, याच्यामुळे सर एक चान्स भेटला मला स्टार्टअपमध्ये स्टार्टअप बिल्ड करण्याचा. जसं की तुम्ही नाव घेतलं आपका आयुर्गुरु. तुम्ही एकाच वेळी हेल्थ, सप्लिमेंट्स, फ्रँचायसी आणि स्टार्टअप इंटर्नशिपवर काम करता.
हे कॉम्बिनेशन युनिक आहे का? येस सर, डेफिनेटली युनिक आहे. बिकॉज का की जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं, जेव्हा आपण स्टुडंट असतो कॉलेजमध्ये आहे ना, तर कॉलेजमध्ये जेव्हा आपण स्टुडंट असतो तर स्टुडंट असताना पहिली गोष्ट काय त्यांचं ड्रीम असतं की हायेस्ट प्लेसमेंट पाहिजे. आणि हायेस्ट प्लेसमेंटसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय, सगळ्यात पहिले तर त्यांच्याकडे डिग्री तर कॉलेज देते, पण त्यासोबत त्यांच्याकडे स्किल्स पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे आणि वेगवेगळे सर्टिफिकेट्स पाहिजे. तर ही इंटर्नशिप थ्रू स्टुडंटला सर्टिफिकेट्स पण भेटून जातात, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण भेटतो, एक डॉग एअर एक्सपिरियन्स कॉन्सेप्ट आमच्याकडे तो त्याला भेटतो. तर पहिले स्टुडंटला ती ऑपॉर्च्युनिटी भेटली. त्याच्यानंतर हेल्थबद्दल जर बघितलं तर हेल्थ एक असा पॉईंट आहे सर, तो म्हणजे कधी न संपणारं सेक्टर आहे. ते आज पण आहे, हजारो वर्ष आधी पण होतं आणि पुढे पण राहणार. तर त्याच्यामुळे हेल्थ एक अशी ऑपॉर्च्युनिटी आहे. तर हेल्थमध्ये कोणता पण पर्सन कोणत्या पण एजमध्ये बिझनेस करू शकतो, राईट. तर ही एक प्रॉपर कॉम्बिनेशन आहे जिथं स्टुडंटला इंटर्नशिप, एक्सपिरियन्स, स्किल ह्या गोष्टी पण भेटतात आणि सोबत बिझनेस जर करायचा असेल ते पण भेटतं. तर हे प्रॉपर वेने त्याला एक कॉम्बिनेशन भेटतं सर आमच्याकडून. ओके, सिबकथॉर्न सप्लिमेंटबद्दल थोडं सांगाल का? हे मार्केटमधल्या इतर प्रोडक्टपेक्षा कसं वेगळं आहे? येस सर. जसं आता हेल्थमध्ये जर काम करायचं म्हटलं तर हेल्थमध्ये ॲक्च्युली आम्ही जे काम करतोय तर हेल्थमध्ये आम्ही हॉलिस्टिक हेल्थवरती काम करतोय, की जिथे एक सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे एक्झरसाइज, डाएट, आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की सगळ्यात पहिले तर न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनमध्ये 2 टाईप आहे, एक मायक्रो न्यूट्रिएंट, एक असतो मॅक्रो न्यूट्रिएंट, राईट. आता मायक्रो न्यूट्रिएंटमध्ये जर बघितलं विटॅमिन्स आणि मिनरल्स आले की मॅक्रो तर सगळे लोक घेत आहे, पण जो मायक्रो न्यूट्रिएंट आहे त्याची डिफिशियन्सी डे बाय डे वाढते. आता सिबकथॉर्न बद्दल जर सांगायचं म्हटलं तर सिबकथॉर्न भले लोकांना आज माहिती होत आहे, पण सिबकथॉर्नचा इतिहास खूप जुना आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्यावेळेस लक्ष्मणाला बाण लागला होता तर त्यावेळेस जी संजीवनी बुटी आणण्यात आली ती तिच्याशी कम्पेअर करण्यात आलंय सिबकथॉर्नचं. अरे बापरे. त्याच्यानंतर आपले जे प्राईम मिनिस्टर आहे नरेंद्र मोदीजी, त्यांनी सिबकथॉर्न बद्दल एका प्रोग्राममध्ये स्पष्ट म्हटलंय की सिबकथॉर्न कशा प्रकारे लोकांच्या हेल्थमध्ये बेनिफिट करतं. ॲस्ट्रॉनॉट, कॉस्ट्रॉनॉट्स, राईट, जे स्पेसमध्ये जाताना जे फ्रूट घेऊन घेते सिबकथॉर्नचं होतं. चायनामध्ये ब्रिजिंग ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय पेय म्हणून सिबकथॉर्नला घोषित केलंय. तर हे सिबकथॉर्न एक असं फ्रूट आहे सर, ते नॅचरली लेह लद्दाखमध्ये खूप लार्ज अमाऊंटमध्ये ग्रो करतं. आता जेव्हा त्या ठिकाणी ग्रो करत होतं तर त्या ठिकाणी एक सायंटिस्ट होते ज्यांचं नाव घेताना मला आवडेल, डॉक्टर ब्रह्मसिंग सर. तर त्यांनी त्यांच्या टीमसोबत मिळून हे सिबकथॉर्नवरती पूर्ण रिसर्च केला आणि त्या रिसर्चमुळे सर त्यांना भेटला आहे पद्मश्री अवॉर्ड. हो, फक्त एका फळाचा रिसर्च केल्यावरती. तर विचार करा की जर एका फळाचा रिसर्च केल्यावरती सिबकथॉर्नवरती जर त्यांना पद्मश्री अवॉर्ड भेटू शकतो तर त्या फळामध्ये किती पोटेन्शियल असेल. पण खरी गोष्ट ही की एवढं, आता याला लद्दाख गोल्ड नावाने पण ओळखलं जातं, एवढी चांगली गोष्ट आहे पण ती लोकांना माहिती नव्हती. आणि ती अवेअरनेस करण्याचं काम, ते सिबकथॉर्नचे राईट प्रोडक्ट सप्लिमेंट बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे घेतलं वेलविथने, राईट. तर वेलविथ स्टार्टअप थ्रू ऑपॉर्च्युनिटी भेटते सिबकथॉर्न लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं. तर सरळ भाषेत जर सांगायचं म्हटलं तर टॉप पासून ते बॉटमपर्यंत कुठलाही आजार, प्रिव्हेन्शन असू द्या की क्युअर असू द्या, सिबकथॉर्न त्याच्यात अमृत आहे. वा. आज अनेक लोक बिझनेस करायचं स्वप्न पाहतात पण कॅपिटलमुळे अडकतात, परंतु लो कॉस्ट फ्रँचायझी मॉडेल तुमचं कसं काम करतं? जर आता बिझनेस करायचं म्हटलं तर बिझनेस करण्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न असतो की कॅपिटल, पैसा आणायचा कुठून. दुसरा प्रश्न हा असतो की यार चलो कॅपिटल टाकून आपण ती फ्रँचायझी घेऊन जरी घेतली तर दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे स्किल सेट. बिझनेस करणं म्हणजे प्रत्येकाला वाटतं केलं पाहिजे, पण त्यासाठी जो स्किल सेट पाहिजे, जो माइंडसेट पाहिजे तो प्रत्येक पर्सनकडे नसतो. तिसरी गोष्ट पाहिजे ती म्हणजे एक युनिक आयडिया, राईट. कॅपिटल आहे, स्किल्स पण आहे, पण युनिक आयडिया जर नसेल, राईट, तर ती आयडिया असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर जर पुढे बघितलं ते म्हणजे ह्युमन रिसोर्स, एक प्रॉपर नेटवर्क असणं आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी. आता या सगळ्या गोष्टींचा जर विचार करता, एक तुम्ही सांगा सर, एक नॉर्मल व्यक्ती आहे ज्याची खरंच इच्छा आहे की बिझनेस करायचा आहे, राईट, तर तो किती पैसे इन्व्हेस्ट करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या एक्सपिरियन्सनुसार एखाद्या पर्सनला बिझनेस करायचा, नॉर्मल मिडल क्लास व्यक्ती 30,000 पासून 5 लाखापर्यंत. बरोबर सर. तर आपला जो फ्रँचायझी मॉडेल आहे याच्यामध्ये आपला एक कॉन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे नाम आपका ब्रँड आपका, राईट. जसं की अमृततुल्यचा कॉन्सेप्ट आहे, राईट. नाम आपका ब्रँड म्हणजे त्यांचं पण कसं असतं की पटेल अमृततुल्य,
राईट. असं जसं एक कॉन्सेप्ट आहे तसं आपला सिबकथॉन बेस्ड एक कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये नाम आपका ब्रँड आपका आपण एक फ्रँचायझी प्रोव्हाइड करतो सर, ज्याच्यामध्ये आपण त्यांना बिझनेस बनवण्याचे चार्जेस नाही घेत. म्हणजे बिझनेस बनवण्यासाठी त्यांना ज्या ग्राउंडवर्क हँड होल्डिंग पाहिजे ती हँड होल्डिंग आपण प्रोव्हाइड करतो. त्यांना ज्या टेक्निकल सर्व्हिसेस पाहिजे, जसं की CRM सॉफ्टवेअर पाहिजे, त्यांना एक प्रॉपर लर्निंग ट्रेनिंग्स मॉडेल्स पाहिजे, त्या ट्रेनिंग्स आपण देतो. जसं आता तुम्हाला पण माहिती आहे, कोणता पण जर बिझनेस करायचा आहे तर आज आपण डिजिटल युगमध्ये, आणि आज डिजिटल इंडिया आहे, पण बिझनेसची एक वेबसाईट जरी कोणी बनवायला गेलं तर त्याला वेबसाईट बनवण्यासाठीच 1 लाखापेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागतात. तर आपण ती वेबसाईट सुद्धा त्याला फ्री ऑफ कॉस्ट देतो. म्हणजे आपण काय म्हणतोय की तू फक्त एक इनिशिएटिव्ह घे, ज्याच्यामध्ये लो कॉस्ट मॉडेल आपलं आहे, जिथे आपण सगळ्यात पहिले ज्या पर्सनला बिझनेस करायचा त्याच्यासोबत बसतो, त्यासोबत डिस्कशन करतो, त्याचं पहिले कोणत्या एरियात तो करणार आहे, त्याच्याकडे रिसोर्सेस काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण प्रॉपर स्टडी करतो. आणि स्टडी केल्यानंतर आपण आपल्या ज्या सगळ्यात पहिले एक डिस्ट्रीब्युटरशिप आपण प्रोव्हाइड करतो, त्याच्यानंतर आपण एक मिनी फ्रँचायझी प्रोव्हाइड करतो, आणि त्याच्यानंतर एक फ्रँचायझी आहे. तर आता गांधीनगरमध्ये आमच्या काही फ्रँचायझी गेल्या, पुणे महाराष्ट्रामध्ये काही फ्रँचायझी, सांगली साईडला आम्ही काही फ्रँचायझी डिस्ट्रीब्यूट करतोय. तर सर डेफिनेटली फर्स्ट डे प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल आम्ही प्रोव्हाइड करतो, की जिथून प्रत्येक स्टुडंट सिबकथॉनवरती किंवा प्रत्येक HR सिबकथॉनवरती मोठ्या लेवलला ग्रो करू शकतो. तर सर लो कॉस्ट विथ प्रॉफिटेबल मॉडेल आम्ही प्रॉपर वेने प्रोव्हाइड करतो. फक्त एक गोष्ट पाहिजे, बिझनेस करण्याची इच्छा. तुम्ही प्रॅक्टिकल लर्निंगवर खूप जोर देता. ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीममध्ये काय मिसिंग आहे? सर सगळ्यात पहिली गोष्ट बघितली तर सर कॉलेजमध्ये स्टुडंट आज सगळ्या गोष्टी शिकतोय, पण याच्यावरती एक सर्वे आहे सर, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा सर्वे, किंवा आज आपण जे पॉडकास्ट बघतो तर प्रत्येक फाउंडर, प्रत्येक पर्सन त्याच्या पॉडकास्टमध्ये एक गोष्ट सांगतो की जर आज तुम्हाला लाईफमध्ये ग्रो करायचं आहे तर सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ती सॉफ्ट स्किल्स. आता सॉफ्ट स्किल्समध्ये कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, आणि त्यासोबत इम्पॉर्टंट आहे सेलिंग स्किल्स. सेलिंग स्किल्ससोबत इम्पॉर्टंट आहे टीम बिल्डिंग, लिडरशिप, नेटवर्किंग, ह्या स्किल्स इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण कॉलेजमध्ये टेक्निकल नॉलेज शिकण्यासाठी लाखो रुपये देतोय आणि सगळे टेक्निकल गोष्टी शिकतोय. आता कोणती पण जर फॉर एक्झाम्पल एखादी IT कंपनी आहे आणि त्या कंपनीला जर ग्रो करायचं आहे तर त्यांचं जर जॉब स्ट्रक्चर पिरॅमिड आपण बघितलं तर एक एम्प्लॉय लेवल, एंट्री लेवल, आणि वरची लेवल मॅनेजर, CEO, राईट, ह्या ज्या वरच्या लेवल्स आहे. तर टेक्निकल फक्त एंट्री लेवलपर्यंत एक आपल्याला कामात येतं. मे बी इथे मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय, ज्या गोष्टीने मला ग्रो करण्यासाठी हेल्प केली, राईट. तर ॲक्च्युली मला असं वाटतं की ट्रॅडिशनल सिस्टीममध्ये फक्त एक थेरटी, आता मी पण कॉलेज केली तर फक्त एक बुकमध्ये एक सब्जेक्ट होता की कम्युनिकेशन स्किल्स. ॲक्च्युली ऑन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट हा एक खूप मोठा टॉपिक आहे, आणि तो आता CBSEच्या काही बुक्समध्ये ॲड पण करण्यात आला. कर्नाटका गव्हर्नमेंटने पण काही गोष्टी केल्या की स्टुडंटला त्यांच्या सिलेबसमध्ये, किंवा जे लोक 25 जॉब सोडतील त्यांना 25,000 रुपये देणार. तर असे खूप सारे कॉन्सेप्ट आहे जे गव्हर्नमेंट सध्या घेऊन येत आहे. तर मला थोडंसं असं वाटतं माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की ट्रॅडिशनलमध्ये आपला जो माइंडसेट भेटतो तो फक्त एक एम्प्लॉय क्वाड्रंटचा भेटतो. जसं की रॉबर्ट T. कियोसॉक यांनी सांगितलं ना, ESBI रूल, कॅश फ्लो क्वाड्रंट. एक असतो एम्प्लॉय, एक असतो सेल्फ एम्प्लॉय, एक असतो बिझनेस ओनर, आणि एक असतो इन्व्हेस्टर. तर ट्रॅडिशनल सिस्टीम आपल्याला शिकवते की एम्प्लॉय क्वाड्रंटमध्ये कसं जायचं. पण जे आम्ही प्रॅक्टिकली गोष्टी शिकवतो, ज्याच्यामध्ये विदाऊट कॉलेज डिस्टर्ब करता, विदाऊट तुमचं करंट प्रोफेशन डिस्टर्ब करता, आम्ही शिकवतो की तुम्ही कसं बिझनेस क्वाड्रंटमध्ये जाऊन एक स्वतःचा बिझनेस बिल्ड करू शकता. सो त्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय सर. तुमच्याकडे 1000+ सक्सेस स्टोरी आहेत, आणि कोणती स्टोरी पर्सनली तुम्हाला टच करते? सर बघा, सक्सेस स्टोरी तशा खूप आहेत, राईट. आता सक्सेस म्हटलं तर अकॉर्डिंग टू पर्सन डिपेंड करतं, राईट. काही लोकांकडे स्मॉल सक्सेस आहे, काही लोकांकडे ह्यूज सक्सेस आहे, राईट. तर अशा डिफरंट स्टोरीज आहेत, ज्या ठिकाणी काही छोट्या लेवलला प्रत्येक पर्सनने सक्सेस अचीव्ह केलेलं आहे, राईट. काही बघा सक्सेस स्टोरी 2 वेजमध्ये आहे सर. एक मी तुम्हाला सांगते की हेल्थ कॅम्प मी घेत होतो, तर हेल्थ कॅम्पमध्ये एक टीचर होते, आणि त्या टीचरांनी पूर्ण हेल्थ कॅम्प अटेंड केला आणि आले आणि म्हटलं की सर माझ्या वाईफ जी आहे तिला डायबिटीस आहे, राईट, आणि कित्येक वर्षापासून आम्ही या डायबिटीसवरती ट्रीटमेंट करतोय. तर सर ज्यावेळेस म्हणजे लोक अशा स्टोरीज घेऊन येतात, त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात,
तर त्यावेळेस असं मनाला कुठेतरी वाटतं की यार यांना एक जेन्युइन सपोर्ट झाला पाहिजे. तर सगळ्यात पहिले तर जे सिबोक्थॉन होतं, एक सिबोक्थॉनचं आमच्याकडे डायोवेल म्हणून आहे, एक प्रॉपर कॉम्बिनेशन आहे. मी त्यांना पूर्ण किट आमचं रिकमेंड केलं की सर तुम्ही हे सिबोक्थॉनचं किट यूज करा. आणि मी तुम्हाला सांगतो सर, त्यांनी 1 महिन्यानंतर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला रिपर्चेसिंगसाठी आणि त्यांनी रिपोर्ट काढले होते. तर पहिला रिपोर्ट आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये खूप जास्त फरक होता. तर म्हणजे ही गोष्ट खूप जास्त आवडते की बिझनेस करणं ठीक आहे, पण एक असा बिझनेस करायचा की जिथून आपल्यामुळे लोकांच्या लाईफमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट झालं पाहिजे, की जिथून आपल्यामुळे आज हेल्थ असा विषय आहे सर, लोक जी जिंदगीतली कमाई आहे ती सगळी गमवून टाकतात. आणि त्या ठिकाणी सिबोक्थॉन एक अमृतसारखं काम करत आहे. आणि आमची जी हेल्थची पूर्ण ट्रेनिंग आहे, एज्युकेशनची पूर्ण ट्रेनिंग आहे, जिथं आम्ही गाईड करतो, तर ही एक सक्सेस स्टोरी सर. अशा कित्येक साऱ्या सक्सेस स्टोरी सर. आणि बाकी जर याच्यात बघितलं, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, फ्रँचायझीचा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं, तर ॲक्च्युली एक रिअल स्टोरी अशी की एक ऑन्ट्रप्रेनरशिपचं सेशन आम्ही घेत होतो कॉलेजमध्ये. आणि त्या सेशन नंतर एक स्टुडंट आला आणि त्या स्टुडंटने त्याच्यात थोडंसं सांगायला सुरू केलं की सर मी इथून जवळच्या गावापासूनच बिलॉंग करतो आणि ॲक्च्युली मला पण काहीतरी करायचं आहे. आणि त्याची स्टोरी अशी होती की त्याचे वडील नव्हते, फक्त आई होती. आणि आई भाजीपाला विकायची आणि तिथून ते पैसे वगैरे त्याला द्यायची आणि तिथून तो कॉलेज वगैरे करायचा. तर थोडंसं तिथून एक परत तो स्पिरिच्युअल पॉईंट किंवा हेल्पिंग सोसायटी, हेल्प करणं आहे, तो नेचर माझं होतं. तर त्या पर्सनला आपण सांगितलं की ठीक आहे, तू एक काम कर, जसं स्टार्ट करू शकतो तसं स्टार्ट कर. शिकण्याची भूक होती त्याच्यात, तर त्या पर्सनला स्टेप बाय स्टेप गाईड करत गेलो, शिकवत गेलो. तर सर आज सांगताना चांगलं वाटतं की जर तो पर्सन कॉलेजमध्ये शिकता शिकता एक 10,000 ते 15,000 रुपये स्वतःच्या अर्निंग्स काढून घेतो, तर एक खूप म्हणजे मनाला आनंद होतो की आपल्यामुळे आज स्टुडंट कॉलेजमध्ये सेल्फ डिपेंडंट होत आहे. आपल्यामुळे आज लोक त्यांचे हेल्थचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. आज हाऊसवाईफ आहे सर, चूल आणि मूल व्यतिरिक्त त्यांची जिंदगी नव्हती, पण आज आमचा मॉम टू मॅम हा एक असा प्रोजेक्ट, असा कॉन्सेप्ट आहे जिथून कित्येक साऱ्या हाऊसवाईफ अशा आहे की ते घरात राहता राहता एक मोबाईलचा वापर करून एक ड्रॉप शिपिंग बिझनेस मॉडेल आहे आमचं, एक इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन बिझनेस मॉडेलने काम करून खूप चांगल्या लेवलला इन्कम कमवत आहे सर. व्हेरी नाईस. येस. हा पॉडकास्ट तुम्ही का करत आहात आणि पर्सनल ब्रँडिंग तुमच्यासाठी काय मिनिंग ठेवते? सर पॉडकास्ट करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं हे उद्दिष्ट की मी एक जो जॉब होता तो जॉब सोडून ज्या वेळेस बिझनेस फील्डमध्ये एंटर झालो, तर बिझनेस फील्डमध्ये एंटर होण्याचा एकच पर्पज होता की जे माझे मेंटॉर आहे भूपेंद्र पाल सर, त्यांचं एक स्टेटमेंट मला खूप जास्त मोटिवेट करतं की जर आपण एक एम्प्लॉय तर आपण फक्त स्वतःचं घर चालवू शकतो, पण जर आपण एक एंटरप्रेन्योर आहे तर आपल्यामुळे हजारो लाखो लोकांचं घर चालवू शकतो आणि देश चालवू शकतो. क्या बात आहे. आणि हे स्टेटमेंट त्या दिवशी माझ्या मनात खूप रुजलं. तर जॉबसोबत करत असताना एक थॉट मनात आला आणि जेव्हा कॉलेजमध्ये होतो देशभक्तीपर मूवीज बघणं, त्याच्यानंतर बिझनेसच्या मूवीज बघणं, तर एक मधून एक असा पॉईंट होता की मला लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. तर एक व्हिजन आणि एक मिशन आहे सर, आणि त्या व्हिजन आणि मिशनला घेऊन सध्या मी वर्क करतोय. तर व्हिजन सिम्पल असं आहे की 2030 पर्यंत पुढच्या एक 5 वर्षामध्ये मला 10,000 लोकांना एंटरप्रेन्योर बनवायचं आहे. वा. ह्या मिशनला, ह्या व्हिजनला घेऊन मी काम करतोय, जिथे पूर्ण म्हणजे असं असतं ना की जर एक घरातनं एक पर्सन एंटरप्रेन्योर बनला तर त्याच्या येणाऱ्या पुढच्या 7 पिढ्या सेटल होतात. तर माझा या पॉडकास्टमधनं हा एकच म्हणजे उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांना एंटरप्रेन्योर बनण्यासाठी प्रोत्साहित करणं, आणि ज्या लोकांना इच्छा आहे करण्याची काहीतरी तर त्यांच्यासाठी एक मदतीचा हात, एक सपोर्टचा हात, कोणासाठी एक मोठा भाऊ बनणं, कोणासाठी एक छोटा भाऊ, कोणासाठी एक म्हणजे सपोर्ट सिस्टीम बनणं, हा माझा या मेन पॉडकास्टचा उद्दिष्ट आहे सर. व्हेरी नाईस. जे लोक तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचे आहेत हेल्थ, बिझनेस किंवा इंटर्नशिपसाठी, ते कसं करू शकतात? येस सर, डेफिनेटली. तसं सध्या राहायला मी आकुर्डी पुण्यामधनं बिलॉंग करतो, बट आमचा जो वर्किंग मॉडेल आहे सर हा ऑनलाईन ऑफलाईन दोघं वेने आपण काम करतो. तर अक्रॉस दी इंडिया आपण काम करतोय. तर ज्याच्यावरती आपण सगळ्यात पहिले जर कोणाला आपल्यासोबत कनेक्ट व्हायचे तर आज तर झूमवरती कोणी पण पर्सन कनेक्ट होऊ शकतो, आणि जर कोणी पुण्यात आहे तर आकुर्डीमध्ये आपण तिथे काम करतो, तिथलं आपलं ऑफिस आहे, तर पुणे किंवा आउट ऑफ पुणे जे लोक असतील ते भेटू शकता.
पण आता डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं तर सर विथ युअर परमिशन आपण एक छोटी गोष्ट करू शकतो की एक लिंक असेल, त्या लिंकमध्ये आपण एक ज्याला जो इंटरेस्टेड आहे, जसं स्टुडंट जर इंटरेस्टेड असेल एक्सपिरियन्स घेण्यासाठी, सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी, जर एक्स्ट्रा इन्कम त्याला पाहिजे असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर आपण त्या फॉर्ममध्ये त्याला ऑप्शन देऊ सर. किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर तिथे टाकून देऊ. येस सर, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकू शकतो. येस, काही तुम्हालाही problem जर नाही. सरांना कनेक्ट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट सरांना कनेक्ट होऊ शकता. आता आपण 5 रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच शब्दात उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बिझनेस की हेल्थ? सगळ्यात महत्त्वाचं तर सर हेल्थ आहे. एम्प्लॉई माइंडसेट की फाउंडर माइंडसेट? सर डेफिनेटली फाउंडर माइंडसेट. ऑनलाईन बिझनेस की ऑफलाईन फ्रँचायझी? सर मला असं वाटतं की दोघांचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे. रिस्क की सेफ्टी? सर डेफिनेटली रिस्क आहे तो इश्क आहे. वर्ड ऑफ सक्सेस? एका लाईनीत जर म्हटलं सर, एक सिम्पल म्हटलं तर सिम्पल क्वेश्चन आहे, 7 - 3 किती होतो? 4. पण ॲक्च्युली सक्सेसच्या भाषेत तो 0 होतो. बिकॉज 7 - 3 = 0 बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी. सही, क्या बात आहे. जर तुम्ही जिममध्ये 3 दिवस मेहनत केली, 4 दिवस नाही केलं तर येस, कन्सिस्टन्सी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सर सगळ्यात पहिली गोष्ट काय की मी जो आज काही बनलेलो आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा एक हात आहे ना. जसं की सगळ्यात पहिले तर म्हणजे जेव्हा मी बिझनेस जर्नीला स्टार्ट केलं सर, तर सगळ्यात पहिले आले फायनान्शियल चॅलेंजेस, राईट. बिकॉज बिझनेस करणं, जॉब सोडून बिझनेस करणं, त्याच्यानंतर वाईफ आहे, मुलगा आहे, राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मी खूप लकी मानतो सर की माझ्याकडे असं काही फ्रेंड सर्कल होतं, माझ्याकडे असं फॅमिली बॅकग्राऊंड होतं, आणि त्याच्यामुळे कदाचित मी या गोष्टी बिल्ड करू शकलो. तर सर लास्टला जर चान्स भेटतो तर म्हणजे मी त्यांना थँक्यू बोलू इच्छितो की जसं की ज्यांनी पण माझ्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. फायनान्स बाबतीत म्हटलं तर जे माझे फ्रेंड सर्कल्स होते, राईट, केतन सर म्हटलं, अनिलजी, और खूप सारे लोक होते जे माझे रिलेटिव्स होते, तर त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. जो वाईफने बॅकएंडला सपोर्ट दिला, राईट. बिकॉज हर सक्सेसफुल इंसान के पीछे एक औरत का हात होता. ते जे म्हटलं ते जी अंडरस्टँडिंग आहे, ती अंडरस्टँडिंग थोडीशी होती है ना, आणि त्या अंडरस्टँडिंगमुळे गोष्टी बनायला चालू झाल्या. सगळ्यात इम्पॉर्टंट सर आईवडील, राईट. आणि त्यानंतर जे मेंटॉर्स, बिकॉज विदाऊट मेंटॉर नथिंग इज पॉसिबल, राईट. तर जे अनुराग सर, उदित सर, भूपेन सर, सरवरी सर, जे सगळे मेंटॉर होते, यांच्यामुळे आज मी जो काही येतो यांच्यामुळे. आणि जी माझी कोअर टीम आहे, जे कोअर टीममध्ये अमरदीपजी, अनिकेत, जसे खूप सारे कोअर लीडर्स आहेत, तर ज्यांच्यासोबत आम्ही एक ड्रीम प्रोजेक्ट घेऊन रन करतोय, राईट. तर सगळ्यांना एकच सांगू शकतो की हे ना, म्हणजे आता तर सुरुवात केली आपण, अजून खूप मोठ्या लेवलला जायचं आहे. तर अशा कित्येक साऱ्या गोष्टी सर ज्या आम्हाला पुढे बिल्ड करायच्या आहे. येस सर. येस, थँक्यू व्हेरी मच मनीष सर. तुम्ही आलात आणि खूप छान पद्धतीने तुम्ही आज गायडन्स केला पूर्ण ऑडियन्सला. तर मित्रांनो, असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन केससह, नवीन एका सब्जेक्टसह. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.